देसाईगंज शहरापासून नागपूरला जाणारी एकही बससेवा नाही। देसाईगंज हे जिल्ह्यातील प्रमुख शहर असून सुद्धा देसाईगंज शहरापासून नागपूरला जाणारी एकही बससेवा नाही, ही एक शोकांतिका आहे। नागपूर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याचे केंद्रस्थानी असलेला हा शहर असून मुख्य बाजारपेठ आहे। शासनाने महिलांना बसमध्ये विशेष महत्त्व देऊन सूट दिली आहे। वरिष्ठांना सुद्धा बस प्रवासात सूट देण्यात आली आहे। मात्र अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी बससेवाच नाही तर लाभ कसला घेणार असा प्रश्न बसप्रवास करणाऱ्यांसाठी आहे। देसाईगंज शहरापासून नागपूरला जाणारे असंख्य प्रवासी आहेत। शहरातून दर 15 मिनिटात एक खासगी वाहने नागपूरसाठी जाते, मात्र एसटी महामंडळाला प्रवासी मिळत नाही, हे जगातील कितवे आश्चर्य असावे असा प्रश्न विचारला जात आहे। एसटी महामंडळाचे बसने प्रवास केल्यास प्रवाशांना विमा उतरवला जातो, त्यामुळे अपघात झाल्यास प्रवाशांना भरपाई मिळू शकते। मात्र खासगी वाहनाने प्रवास केल्यास प्रवाशांना काहीच मिळत नाही। सदर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। खासगी वाहतूक करणारे वाहन चालक पैशांच्या हव्यासापोटी भरधाव वेगाने गाडी चालवतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून यात अनेक प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहे। अनेकदा लोकप्रतिनिधींनी या संदर्भात मागणी केली आहे, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच खासगी वाहनधारकांना बळ मिळाले आहे। या जाचातून सुटका करून बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी देसाईगंज वडसा परिसरातील जनतेने केली आहे। त्यांना संपर्क करता येतो, मात्र देसाईगंज शहरापासून नागपूरसाठी जाणारी एकही बस एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिलेली नाही। त्यामुळे प्रवाशांचे अतिशय नुकसान होत आहे। तर या प्रवाशांच्या अडचणीकडे शासनाने व एसटी महामंडळाने लवकरात लक्ष देऊन त्यांची सुविधा लवकर उपलब्ध करून द्यावी अशी विनंती देसाईगंज वासियांतर्फे मी करीत आहोत।